गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपल्या घरी एक नवीन सदस्य आला आहे. एक पाट बकरीचं पिल्लू आलेलं आहे आपल्या घरी. आज आपल्या सकाळची सुरुवात अशी झाली. आपलं सकाळचं वातावरण एकदम छान, एकदम हिरवं हिरवं वातावरण. आपल्या घरासमोर जांबाचं झाड, आंब्याचं झाड. नंतर मुलं बघा कशा गप्पा मारतात. चला म्हणलं शेतात आता गाईचं शेण काढू, त्यांना चारा पाणी करू. शेण काढलं, त्यांना भुस खायला टाकलं होतं, ते साफ ते केलं. शेण ते उचलून घेतलं. शेतकरी पुत्रांना असे कामं करावंच लागतात. आई वडील घरी नसल्यावर कामाला असतंच. इकडून चारा घेऊन आलो कालवडींसाठी. मोठी वैज बांधून आणलं चाऱ्याचं. शेतकरी म्हटल्यावर कामं आलीच पाहिजे आणि मातीमध्ये आपण काम केलंच पाहिजे. आणि आपले जनावरांचे काम करायला किंवा शेतीचं काम करायला शेतकरी पुत्राला कधीच लाज वाटली नाही पाहिजे आणि लाज वाटत पण नाही. तर कालवडी इकडे बाहेर बांधवल्या होत्या. त्यांना चारा पाणी टाकून परत तिसरा पारा आलतो वावरामध्ये. माझ्या बायकोनं गवत ते कापवलं. ही आपली बकरी आम्ही संगच आणली होती. गाडीवर बसून आलो होतो ती गवत. तिला बी मधात गाडीवर बसून आणलं. हे असं आपलं शेताकडं वातावरण एकदम सुंदर असं व्ह्यू आभाळातला एकदम छान. हा आपला बोरवेल. तर आपल्या पपईचं झाड, तिला खूप सारे पपया आले. खूप 2 वर्षापासून आम्ही पपया खात आहे त्याच्या भरपूर. उन्हाळा असल्यामुळे साईज थोडी छोटी, नाही तर खूप अशा मोठ्या मोठ्या साईजच्या पपया असतात तिला. आणि हायब्रिड आहे तर गोड पण आहे छान. हे तुम्ही बघू शकता. हा लिंबाचं झाड आहे. याला किती जास्त प्रमाणात लिंबोळ्या लागलेल्या आहे. असं म्हणतात की ज्या वर्षी लिंबाला जास्त लिंबोळ्या लागतात त्या वर्षी पाणी कमी असतो. त्याच कारणाने आज 20 जून असून सुद्धा पाणी नाही.